मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ। आणि आपण गणेश पुराण सुद्धा ऐकत आहोत 2 दिवसापासून। तर आता पुढे पण आपण आजच्या दिवस गणेश पुराण ऐकणार आहोत। काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तिरुपती बालाजीचे चरित्र महात्मे आम्हाला संपूर्ण ऐकायचे आहेत। तर ते पण व्हिडिओ येऊन जातील तुमच्यापर्यंत। रोज तुम्ही चॅनलवर राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। कमेंट्स करणार तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, म्हणून कमेंट्स करत राहा। तर आता आपण संकष्टी चतुर्थीबद्दल जाणून घेऊया। आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना केली जाते। नोव्हेंबर महिन्याची संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि वेळ। तर असे हे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही उपाय तपाय करावे लागतात। तर आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी काही उपाय फलीभूत होतात। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी तिथी येतात। शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात। गौरी पुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते। नोव्हेंबर महिन्यात येणारी चतुर्थी गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते। यावर्षी 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्याची संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, पूजा वेळ, महत्त्व। तर सोमवार 18 नोव्हेंबर 2024 रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी आहे। संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने भगवान श्री गणेश लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात। संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात। संकष्टी याने सर्व संकट दूर करणारे। जर चतुर्थी नाही बी केली पण काही व्रतकथा पण आपण ऐकल्या, गणेश पुराण पण श्रवण केले, तरी पण आपले सर्व संकटाचे नाश होते। आता गणेश पूजेची शुभ वेळ काय आहे? सकाळी 9:26 ते सकाळी 10:46 आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। दुसरा शुभ मुहूर्त अजून सायंकाळी 5:26 ते 7:06 अभिजित मुहूर्त आहे। तर या वेळेस सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचा अथर्व शीर्ष पठण श्रवण करून गणपती बाप्पाचा अभिषेक करू शकता। ते पाणी आपल्या मुलांना प्यायला देऊ शकता, कारण गणपती बाप्पा सर्व संकटांचे, सर्व ज्ञानाचे आणि गुणाचे देवता आहेत। आपल्या मुलांना प्रगती, यश, कीर्ती मिळवून देणारे आहेत। तर असे हे गणपती बाप्पाचे आपल्याला पूजा अर्चना करायची आहे या दिवशी। अजून आपण गणपती बाप्पाचे काही उपाय करूया, तर त्याच्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतील। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा जपावा। नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा। असे केल्याने आपले साथीदाराची सर्व काळजी दूर होते। व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असेल तर गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे, गणेश चालीसाचे पाठ करावे। चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात। जीवनात बल कायम ठेव पाहत असाल तर बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिविधानाने पूजा करावी। गणपतीला लाल शेंदूर अर्पण करावे, लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे, गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा, मोदक 21 दाखवावे, 21 गुळाचे खडे दाखवावे, 21 दुर्वा अर्पण कराव्या 21 नावांनी। असे केल्याने सन्मान, बल, यश, कीर्ती आणि धनधान्यामध्ये वृद्धी होते। तर 21 नावांचं सुद्धा आपण पठण केले तरी सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। तर 21 नावं कुठले कुठले आहेत, तर एक एक दुर्वा घेऊन तुम्ही गणपती बाप्पाच्या डोक्यावर एक एक नामांनी स्मरण करून श्रवण करून तुम्ही एक एक दुर्वा अर्पित करू शकता। या श्री गणेशाय नमः, ओम गजाननाय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः, ओम उमाकांताय नमः, ओम गौरीनाथाय नमः असं काहीतरी एक मंत्र तुम्ही गणपती बाप्पाचा जप करून दुर्वा अर्पण करू शकता। तर 21 नावं कुठली आहेत? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देहली गणपती आई नमो नमः।
नमः असे सुद्धा आपण या नावांचं पठण श्रवण केले म्हणजे आपल्या सर्व संकटांचा नाश होतो आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. जर आपल्या दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहायचा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. या नात्यातील गोडवा टिकून राहील. कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य ओम गम गणपते नमा या मंत्राचा 108 वेळा जप करत करावा अर्पण करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण सुख समृद्धी वृद्धी होईल. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबत गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करून गणपतीच्या चरणी अर्पित कराव्या. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील. विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पण कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. तर हे राहिले संकष्टी चतुर्थीचे तुम्हाला काही 4-5 उपाय जे गणेश पुराणमध्ये होते तर मी ते तुम्हाला सांगितले. तर आता आपण ऐकूया की विश्वामित्राने भीम राजाला कुठला मंत्र दिलेला होता. तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये ऐकलं की दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली आणि दक्षाला राजपुत्र आणि राज्य होण्याचा अधिकार मिळाला, राजा होण्याचा अधिकार मिळाला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते ऐकलं. कारण दक्षाच्याच गळ्यात हत्तीने माळ घातली, कुणाच्याही गळ्यात माळ घातली नाही. तर हे बघून सर्व लोक आश्चर्यचकित झालेले होते की ते म्हणेल की माझ्या गळ्यात माळ घालेल, कोणी म्हणे माझ्या गळ्यात माळ घालेल, पण हत्तीने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही, दक्षाच्याच गळ्यात माळ घातली. मग पुढे भृगु ऋषी म्हणाले, पुढे सांगत होते की विश्वामित्राने भीमराजाला एकाक्षरी मंत्र दिला आणि भीमराजा आता म्हणाला की एक काम कर, ज्या ठिकाणी दक्षाने मंदिर स्थापलेले होते तिथे जाऊन तू अनुष्ठान कर. विश्वामित्राच्या आज्ञेने भीमराजा आपल्या राणीसह नगरात गेला. राजाला दिव्य देह प्राप्त झाल्याने सर्वांना आनंद झाला. भीमराजाला आणि राणीला पालखीत बसून मिरवत राजवाड्यात नेण्यात आले. नंतर शुभ मुहूर्त बघून राजाने गजाननाच्या मंदिरात पूजा करायला सुरुवात केली. गजाननाच्या स्मरणात राजा इतका गढून गेला की त्याला दुसरे काहीच सुचेना. जिकडे तिकडे त्याला गजाननच दिसू लागला. त्यामुळे जे जे त्याला दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला. त्यामुळे गजानन प्रसन्न झाला व भीमराजाला दर्शन दिले आणि म्हणाला, हे भीमा, तू आनंदात राज्य करणार आहे, कारण लवकरच तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. अशा प्रकारे राजा फळाची आशा न करता सुखाने राज्य करू लागला. निरपेक्ष मनाने तो गजाननाचे स्मरण करत राहिला. काही दिवसांनी त्याला अतिशय मनमोहक असा मुलगा झाला. पुत्रप्राप्तीमुळे राजाने खूप दान धर्म केले. मोठा जोरात जन्म उत्सव साजरा केला. ऋग्मागध नाव ठेवले. हळूहळू ऋग्मागध मोठा होऊ लागला. मोठ्या झाल्यावर तो गुरुकडे विद्या अभ्यासासाठी जाऊ लागला. ऋग्मागध खूपच तल्लख असल्याने त्याला सर्व विद्या अल्पावशात प्राप्त झाल्या. तो मोठ्या झाल्यावर त्याचा युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. भीमराजाने त्याला श्री गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ऋग्मागध श्री गणेशाचे स्मरण करू लागला. तो तेथेच राहिला. एक दिवस ऋग्मागध शिकारीस गेला. अनेक प्राण्यांची त्याने शिकार केली. शिकार करून तो थकला. विश्रांतीसाठी तो जागा शोधू लागला. त्याला तेथे एक आश्रम दिसला. हळूहळू ऋग्मागध आश्रमाजवळ आला. तो आश्रम वाचनकवी नावाच्या ऋषीचा होता. त्याची पत्नी मुकुंदा ऋषी पत्नी ही खूपच सौंदर्यवती होती. ज्यावेळी ऋग्मागध आश्रमात पोहोचला त्यावेळी ऋषी स्नानासाठी निघाले होते. ऋग्मागधाने ऋषींना पाहिल्यावर नमस्कार केला. माझी पत्नी मुकुंदा तेथे अतिथी करेल. मी स्नान करून येईपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या, असे सांगून ऋषी स्नानास निघून गेले. मुकुंदाकडे ऋग्मागधाने पाणी मागितले. ते पाणी घेऊन आली. सुंदर राजपुत्राला पाहिल्यावर मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली. ती म्हणाली, तुम्हाला पाहिल्यापासून माझं मन तुमच्यावर आसक्त झाले आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, मला सुख समाधान द्या. ते ऐकून ऋग्मागधाला वाईट वाटले. तो रागाने म्हणाला, हा ऋषी आश्रम आहे म्हणून मी इथे पाणी प्यायला आलो होतो. असं काही होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आपण किती सुंदर असलात तरी माझे मन तुमच्यावर येणार नाही. मला खूप तहान लागली होती म्हणून मी तुमच्या आश्रमात पाणी पिण्यासाठी आलो होतो. तर आता माझी ती पाणी पिण्याची पण इच्छा नाही, असे म्हणून तो ऋग्मागध जाऊ लागला. मध्येच अडवून ऋषी पत्नी त्याला म्हणाली, जो स्वतःहून परस्त्रीवर हात टाकतो तो नरकात जातो. मग तो पापी, पण एखादी स्वतःहून अनुसुक्त होऊन असेल ती स्त्री
जर तुमच्यावर हात टाकेल तर ते पाप नाही. त्यासाठी मला सोडून जाऊ नकोस. मला डालवून तू गेलास तर मी भस्म करून शापाने भ्रष्ट करीन. मी तुला भस्म करून शापाने भ्रष्ट करून टाकेल. असे म्हणून तिने रुक्मांगदाला जोरात मिठी मारली, पण त्याने तिला रागाने जोरात ढकलून दिले. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. ती शुद्धीवर आल्यावर तो तिला म्हणाला, असं करणं बरोबर नाही. अविवेकामुळे पण आपण नरकाचा रस्ता धरत आहोत. आपण कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला वश होणार नाही. माझे मन अनाचार करण्यास कधीच तयार होणार नाही. मुकुंदेला नाराज केल्याने ती रागाने लाल झाली. ती म्हणाली, तू माझा अपमान करून कष्ट दिलेस तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या सर्व अंगावर कुष्ठ उत्पन्न होईल. तिचे ते बोलणे ऐकून रुक्मांगद दुःखी होऊन तेथून निघाला. त्याने आपल्या शरीराकडे आपले तर सर्व शरीर संवेदहीन झालेले पाहून तो म्हणाला, गणेशा, का रे तू मला अशी शिक्षा दिलीस? मी तुझा काय अपराध केला आहे? तू तर दुष्टांचा नाश करणार आहेस. मग ही अदमश्री कशासाठी जिवंत ठेवली? तू माझ्याकडे बघ. सर्व करता करणारा तूच आहे. मी तुला शरण आलेलो आहे. तुला काय करायचं आहे ते तू कर. मी प्रायोपशेन करेन. माझे शरीर त्यागणार आहे. मला या शरीराची शरम वाटते. असं म्हणून तो एका वडाच्या झाडाखाली श्री गणेशाचे स्मरण करीत बसला होता. वटवृक्षाखाली रुक्मांगद तप करीत बसला होता. तरच बरेच दिवस गेले. एके दिवशी नारद मुनी तेथे आले. रुक्मांगदाने त्याला नमस्कार केला. रुक्मांगदाने नारद मुनींना आपली सर्व हकीकत सांगितली. आणि तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुला एक चमत्कार घडलेला सांगतो. विदर्भ देशात एक कद्दम नावाचं नगर आहे. तेथे चिंतामणी नावाची गजाननाची सुंदर मूर्ती आहे. एक मंदिर आहे. त्याच मंदिरासमोर पाण्याने भरलेले एक कुंड आहे. त्या कुंडाजवळ तू गजाननाची पावले उमटलेली आहे. त्या ठिकाणी तू कुष्ठाने पीडित असलेला एक शूद्र त्या ठिकाणी आला. त्या कुंडात स्नान केले. त्याबरोबर त्याचे शरीर पूर्ववत झाले. त्याला खूप आनंद झाला. गजाननाच्या सेवकांनी तेथे विमान बोलवले. विमानात बसून त्याला उत्तम लोकी पाठवले. तेव्हा तू सुद्धा त्या चिंतामणीच्या मंदिरात जा, म्हणजे तूही या व्याधीतून मुक्त होशील. रुक्मांगदाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मुनिवर, मला त्या तीर्थाची हकीकत आपण सांगितली तर बरं होईल. त्याची उत्सुकता पाहून नारद मुनी सांगू लागले, ऐक, तर एकदा मी स्वर्गात इंद्राकडे गेलो. इंद्राने माझे स्वागत केले. मला ते म्हणाले, नारद मुनी, तुम्ही एकदा चमत्कार पाहिलेला असल्यास तो सांगा. त्यांना मी सांगितलेले की देवेंद्रा, आज मी मृत्यूलोकात गौतम ऋषीच्या आश्रमात गेलो होतो. आश्रमामध्ये पत्नीसह महर्षी बसले होते. महर्षीच्या पत्नीचे नाव अहिल्या. ती खूपच सुंदर आहे. इतकी की तिच्या पुढे उर्वशी, मेनका, इंद्राणी, सावित्री, लक्ष्मी याच्यापेक्षाही ती अत्यंत सुंदर आहे. तिच्यासारखी रूपवती स्वर्गलोकात कोणीच नसेल. अगदी तिच्या पुढे तुझी अमरावती नगरी सुद्धा मला तुच्छ वाटत आहे. नारद मुनीने तोंडून अहिल्याचे वर्णन ऐकून इंद्र अस्वस्थ झाला. केव्हा एकदा अहिल्याला बघेन असं त्याला तो लगेच पृथ्वीवर आला. गौतम ऋषी स्नानासाठी गेले होते. इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि अहिल्याजवळ गेला. तो तिला शय्यावर चलण्याचा आग्रह करू लागला. त्याला ते विचित्र वाटले. ती म्हणाली, आपली ही ध्यान धारणा करण्याची वेळ आणि हे काय भलतेच बोलताय. गौतमाचे रूप धारण करणारा इंद्र म्हणाला, अगं अहिल्ये, मी आता नदीवर स्नानासाठी गेलो. तेथे नदीत एक सुंदर अप्सरा नग्न अवस्थेत आंघोळ करताना पाहिली आणि माझी कामवासना जागृत झाली. मी आंघोळ न करता तसेच माघारी आलो. तू लवकर माझी इच्छा पूर्ण कर, नाहीतर माझा प्राण निघून जाईल. त्यावर ती म्हणाली, महाराज, भलत्याच वेळी हे काय तुम्हाला सुचलंय? आता खरं ही तुमची जप तप हवन करण्याची वेळ. असो, मी तुमची धर्मपत्नी आहे. पतीची आज्ञा मला पाळलेच पाहिजे. यावर मी तुला काय बोलू? तुमची इच्छा पूर्ण करणे माझा धर्मच आहे. असे बोलून ती त्याच्याबरोबर शय्येवर त्याच्याशी एकरूप झाली. पण तिला नंतर शंका आली, कारण इंद्राच्या अंगाचा सुवास तिने ओळखला. ते आपली पती नसून दुसरे कोणीतरी आहे तिच्या लक्षात आले. तिने त्याला विचारले, तू कोण आहेस? लवकर सांग, नाही तर मी शाप दिल्याने तुला भस्म होईल. अहिल्याचा राग बघून इंद्र घाबरला. तो आपल्या इंद्र रूपात प्रकट झाला. म्हणून देवांचा राजा इंद्र, तुझे सौंदर्य वर्णन ऐकून मी तुझ्या मोहात पडलो. तुझ्या रूपाला भाळून मी हे सारे केले. आता झाल्या गोष्टी विसरून जा. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल, असे तो अहिल्याला सांगू लागला. हे ऐकून अहिल्याला इंद्राचा खूप राग आला. पण घडलेल्या गोष्टीची कामाची लाज सुद्धा वाटू लागली. पण ती शर्मेने म्हणाली, माझे पावित्र्य भ्रष्ट केले. तू मूर्खा, केवढे संकट तुझ्यावर होडून घेतले आहे. माहीत आहे का तुला? याचा परिणाम फार वाईट होईल. अहिल्या अतीव दुःखाने गलित गात्र झाली. इंद्राबरोबर अहिल्या बोलत असतानाच गौतम ऋषी स्नान करून आश्रमात आले. रोज अहिल्या पाय धुण्यासाठी दारात उभी राहायची, पण आज आली नाही. म्हणून हाक दिली आणि गौतम ऋषी ज्या ठिकाणी बसायचे तेथे आसन सुद्धा ठेवलेले नव्हते. ती समोर आल्यावर तिला विचारले, आज आसन का मांडले नाही? ती भीतीने थरथर कापू लागली. पतिव्रत्य भ्रष्ट झाल्यामुळे पतीकडे डोळे उघडून बघण्याचे तिचे धाडस तिला होईना. नंतर ऋषीवरांना नमस्कार करून घडलेला प्रकार सांगितला. ऋषींना राग आला. रागद्वेषात त्यांनी तिला शाप दिला. तू महान पतिव्रता, तुला इंद्राचं कपट ओळखता आलं नाही.
धिक्कार आहे तुझा, तू आपल्या शीलापासून भ्रष्ट झालीस म्हणून तू शिळा होऊन पडशील आणि ज्यावेळी श्रीरामाचा पदस्पर्श तुला होईल तेव्हाच तुझा उद्धार होईल, असा शाप देताच अहिल्या तत्क्षणी शिळा होऊन पडली. हे पाहून इंद्र घाबरला. तो मांजराच्या रूपाने पळून जाऊ लागला. पण गौतम ऋषींनी अंतर्ज्ञानाने त्याला ओळखले. त्याला म्हणाला, तू देवांचा राजा आहे म्हणून तुला भस्म करीत नाही, परंतु या वाईट कामाबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. कपटी देवेंद्रा, तुझ्या शरीराला सहस्र छिद्रे पडतील. असे म्हणताच इंद्राच्या अंगावर सहस्र छिद्रे पडली. इंद्र अतिशय दुःखी झाला. त्याला देवासमोर जायला लाज वाटू लागली. मनोमन मदनाचा त्याने धिक्कार केला. झालेल्या कर्माची शिक्षा भोगल्याशिवाय सुटका नव्हती. इंद्राने इंद्रगोप कीटकाचं रूप घेतले आणि तो कमळाच्या देठात जाऊन लपून बसला. नारद मुनी पुढे म्हणाले, कमळाच्या देठात इंद्र लपून बसला हे मला समजल्यावर मी अमरावतीस गेलो. सर्वजण काळजीत पडले. मग बृहस्पती सर्व देवांसह गौतम ऋषीकडे गेले. ते त्यांची प्रार्थना करू लागले. ऋषी महाराज, तुम्ही महाशक्तिशाली आहात. तुमच्या पुढे आम्ही क्षुल्लक आहात. तुमच्यासारख्या ऋषींच्या शक्तीचे वर्णन करायचे तर कोणी सकाळी धान्य पेरले तर दुपारी उगवते असे असते आणि मग संध्याकाळी त्यांची मळणी होते, अशी तुमची शक्ती. अगस्त्य ऋषींनी तर आचमनाचे समुद्र पाषाण केला. आपल्या दर्शनाने किंवा बोलण्याने सर्व पापांचा नाश होतो. हे ऋषीवर्य, आम्ही इंद्रासाठी तुमची क्षमा मागण्यासाठी आलो आहोत. इंद्राला क्षमा करा अशी आमची इच्छा आहे. मी तुम्ही पूर्ण करावी. आणि त्यावर गौतम ऋषी म्हणाले, इंद्रा हा कपटी नीच वागणुकीचा आहे, अविचारी आहे. त्याने माझा खूप मोठा अपमान केला, तरीही त्याने श्री गणेशाची साधना केली. त्याचा उद्धार होईल म्हणून श्री गणेशाला म्हणून प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र सांगतो. या मंत्राचे पठण कर, म्हणजे इंद्र पापमुक्त होईल. माझ्या शापामुळे इंद्राच्या अंगाला पडलेल्या छिद्राच्या ठिकाणी त्याला डोळे येतील, त्यामुळे त्याला सहस्राक्ष म्हणतील. आणि गौतमाचा उशाप ऐकून सर्व देवांना आनंद झाला आणि त्याला मंत्राचा एक मंत्र दिला, तो आहे ओम विघ्नेश्वराय नमः. जो कोणी या ओम नमो विघ्नेश्वराय नमः 108 वेळा आपल्या घरी बोलेल सकाळ संध्याकाळ, तर त्याच्या घरातील सर्व विघ्न टळून सर्व संकटांचा नाश होईल, असे गौतम ऋषींनी सांगितले. गौतम ऋषींकडून आल्यावर सर्व देव कमळाच्या देठाकडे गेले. त्यांनी इंद्राला उशाप मिळाल्याचे सांगितले. तुला गौतम प्रसन्न झाले आहे तेव्हा तू बाहेर ये. इंद्राला आनंद झाला. तो बाहेर आला, परंतु त्याच्या अंगाला खूप दुर्गंधी सुटली होती. सर्व देवांनी नाक दाबूनच इंद्राला नमस्कार केला. नंतर इंद्राला स्नान करून प्राणायाम इंद्राला करण्यास सांगितले. मग बृहस्पतीने इंद्राला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला. मंत्राचा उच्चार करताच इंद्राला सहस्र नेत्र असलेले दिव्य देह प्राप्त झाले. इंद्र म्हणाला, देवांनो, माझ्या पापाचे फळ मला मिळाले. परस्त्रीबरोबर गमन करणारा कितीही शूर असू द्या, त्याला त्याच्या पापाचं फळ भोगावंच लागेल. त्यानंतरच त्याची सुटका होईल, नाहीतर त्याची सुटका होणे शक्य नाही. देवादिदेव श्री गणेशाच्या मंत्राचे सामर्थ्य किती आहे हेही तुला समजले नव्हते. ते आज गौतम ऋषीकडून समजले. गौतम ऋषीने मला भस्म केले नाही, तसेच तुम्हाला मी पापातून मुक्त होण्यासाठी मंत्र उपदेश केला. आज मी धन्य झालो, त्यामुळे मला सहस्र नेत्रयुक्त शरीर प्राप्त झालेले आहे. आपले शरीर सुस्वरूप झालेले पाहून इंद्राला गणपतीविषयी खूप अत्यंत आदर वाटू लागला. त्याने गणपतीला नमस्कार केला. श्री गणेशावर त्याची भक्ती दृढ झाली. जो कोणी गणेशाचे नामस्मरण करेल त्याचा सर्व संकटांचा सर्व विघ्नांचा नाश होईल आणि त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल, असे इंद्राने सांगितले. मग इंद्राने एका वृक्षाखाली बसून ध्यान लावून षडाक्षर मंत्राचा जप केला. ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप केला. उपासना करावयास सुरुवात केली. इंद्राने 1000 वर्ष घोर तप केले. त्याच्या अंगावर वारुळे झाले. त्याची ही साधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले. अतिशय तेजस्वी असे शरीर इंद्राला प्राप्त झाल्याने त्याचे सहस्र नेत्र दिपून गेले. त्यामुळे इंद्र घाबरला. तेव्हा श्री गणेश म्हणाला, इंद्रा, तू घाबरू नकोस. तू ज्याची प्रार्थना करत आहेस तोच प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा आहे. तुला कोणता वर पाहिजे आहे तो माग. हे ऐकताच इंद्राला आनंद झाला. त्याची भीती गेली. डोळे उघडून त्याने गजाननाचे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. हे देवादिदेवा श्री गणेशा, मला तुझे नाव घेण्याचेही त्राणच नाही. तुला कोणाचाही आधार नाही, परंतु सर्व जगाला आधार देतोस. तुझे ज्ञान अगाध आहे, त्यामुळे तू सदैव आनंदित असतो. घोर तप करून सुद्धा सनकादिकांना ज्ञान झालेले नाही, पण तुझ्या षडाक्षर मंत्रामुळे मला तू ज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि आज प्रत्यक्ष दिसत आहे. हे गणेशा, मला तुझे विस्मरण होऊ नये असे वरदान दे. या
कंदवृक्षाखाली मी 1000 वर्ष तपश्चर्या केली, म्हणून या झाडाला एक नगर निर्माण कर, त्याला कंदम नगर असे म्हण. जो कोणी तपश्चर्येला बसण्यापूर्वी या सरोवरात स्नान केले त्या सरोवराला तुमचं नाव म्हणजे चिंतामणी सरोवर असे द्यावे. जो कोणी या सरोवरात स्नान करून दानधर्म करेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण करा. जो कोणी तुमच्या चिंतामणी सरोवराच्या कथा ऐकतील तरी सुद्धा त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करा, असे इंद्राने गणेशाला सांगितले. त्यावर श्री गजानन म्हणाले, इंद्रा, तथास्तु, तू जसं सांगत आहे तसंच होईल. जो कोणी तुझ्या या कथा ऐकेल, या तुझे ये दानधर्म करतील चिंतामणी सरोवरात, तरी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याच्या आदी व्याधी सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सर्व सिद्धी त्याला प्राप्त होईल. या व्यतिरिक्त मी आणखी एक वर देतो. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तू माझी प्रार्थना कर, म्हणजे मी प्रकट होऊन तुला संकटातून मुक्त करेन. असे म्हटल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगा आणली आणि त्या गंगाजलाने गणेशास आंघोळ घातले. त्याबरोबरच श्री गणपरिवाराची ही यथासांग पूजा केली. गजानन गुप्त झाले. नंतर इंद्राने त्या ठिकाणी स्फटिकाची सुंदर गणेशाची मूर्ती स्थापना केली व तोही स्वर्गलोकी निघून गेला. अशा प्रकारे त्या चिंतामणी सरोवराचे महात्म्य आहे. रुक्मागदा, तू जाऊन त्या सरोवरात स्नान कर, तुझे कुष्ठ नाहीसे होईल. इंद्रासारखा तुलाही दिव्य तेजस्वी देह मिळेल. नारद मुनीने रुक्मांगदाला उपदेश केला व ते निघून गेले. तितक्यात रुक्मांगदाचे सैन्य त्याला शोधत शोधत त्याच्या जवळ आले. त्याला बघून सैन्याला आनंद झाला, पण त्याचे शरीर कुष्ठरोगग्रस्त झाल्याने त्यांना वाईट वाटले. असे कशाने झाले असे सैनिकांनी विचारल्यावर राजकुमाराने घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो सैन्यांना म्हणाला की नारदाने मला याच्यावरील उपाय सांगितला आहे, त्यामुळे मी आता चिंतामणी सरोवराकडे जाणार आहे. तुमची येण्यापूर्वी इच्छा असेल तर तुम्हीही चला माझ्याबरोबर. आपण सर्वजण तेथे जाऊन स्नान करू आणि पवित्र होऊनच आपल्या राज्यात जाऊ. सर्वजण आनंदाने त्या चिंतामणी सरोवराच्या दिशेने आले. त्या कुंडात स्नान करताच रुक्मांगदाचे सर्व शरीर सुंदर झाले. सैनिकांनी तेथे स्नान केले, त्याचेही शरीर पवित्र झाले. रुक्मांगद श्री गणेशाचे स्मरण करतच होता. तितक्यात आकाशाच्या दिशेने 2 विमाने आली, त्यातून 2 देवदूत खाली उतरले. रुक्मांगदाला त्यांनी नमस्कार केला. तेव्हा त्याने दूतांना योग्य येण्याचे कारण विचारले आणि म्हणाले, श्री गणेशाची मनापासून पूजा केल्याने श्री गणेशजी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे, त्यासाठी त्यांनी ही 2 विमाने तुमच्यासाठी पाठवली आहे. तुम्हाला घेऊन येण्यास आम्हाला सांगितले. त्यावर रुक्मांगद म्हणाला, मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. मी श्री गणेशाची भक्ती केली, त्यांनी माझ्यासाठी ही विमाने पाठवली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. परंतु मला माझ्या राज्यात गेले पाहिजे. तेथे माझे आईवडील माझी वाट पाहत असतील. याचा उद्धार केल्याशिवाय मी तुमच्याबरोबर कसं येऊ? हे ऐकून देवदूत म्हणाले, तुला जर तसं वाटत असेल तर त्याच्यावरचं तू तीर्थात स्नान करून त्यांना पुण्य दे, म्हणजे त्यांचाही उद्धार होईल. मग त्यांनीही विमानातून घेऊन जाऊ. त्यावर रुक्मांगदाने दर्भाच्या 2 प्रतिमा तयार केल्या. त्याच्या पुढे बसून मंत्र उच्चारू लागला. हे पुत्र कुशाहायेस, तुला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सुरुवातीला तुला बनवले म्हणून तुला स्नान घालतो. ज्यांना समोर ठेवून तुझी प्रतिमा केली आहे त्यांचा उद्धार हो. हा मंत्र रुक्मांगदाने पुन्हा तीर्थस्नान केले आणि त्या तीर्थसैन्याचे स्नानाचे पुण्य त्याने आपल्या मातापित्रांना व नगरातील सर्व प्रजांना प्रदान करून नंतर विमानात बसले व कौंडिन्य राज्यात आले. पुण्यदानाने श्री गणेश प्रसन्न झाले. श्री गणेशाने आपली विमाने पाठवून त्यांच्या नातेवाईकांना, मातापित्याला व प्रजेला आणले मग स्वतः वाईट वागले आणि बिचाऱ्या रुक्मांगदाला शाप दिला. मुकुंदचे पुढे काय झाले? व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, रुक्मांगदा आश्रमातून निघून गेल्यावर मुग्धेला राहावे ना, तिची काम इच्छात अतृप्त राहिल्याने तिच्या सर्व अंगाचे आग होऊ लागले व ती त्या अवस्थेत तहान भूक विसरून गेले. रुक्मांगदावर तिचे प्रेम बसले होते, त्याने ती ध्यान करत एका झाडाखाली एकांतात बसली होती. त्या ठिकाणी तिला झोप लागली असता इंद्र तेथे रुक्मांगदाचे रूप घेऊन आला. त्याने तिचा उपभोग घेतला, त्यामुळे मुकुंदेला गर्भधारणा झाली. 9 महिन्यांनी तिला मुलगा झाला. पाप कर्मामुळे मुकुंदेला गर्भ राहिला याची थोडी सुद्धा वाचनावाला शंका आली नाही. त्याने मुलाचे सर्व जात कर्मादी संस्कार मोठ्या आनंदाने केले. त्याचे नाव गुत्समद असे ठेवले. गुत्समद 5 वर्षाचा झाला. त्याची मुंज करून त्याला वेदविद्या शिकायला सुरुवात केली. एक दिवस गणात्व या रुक मंत्राचा उपदेश केला. जो कोणी आपल्या घरामध्ये गणानात्वाहा, ओम गणानात्वाहा या मंत्राचा उच्चार करून घरात जर आपल्या मुलांना ते पाणी प्यायला दिले तर आपल्या मुलाची कुशग्र बुद्धी होईल, असे गणेश पुराणमध्ये सांगितले आहे. मग गणानात्वा या मंत्राचा उपदेश केला. गुत्समदाला त्याच्या पित्याने केला. जो मंत्र अगमोक्त पुराणोक्त मंत्राहून श्रेष्ठ आहे, हा मंत्र म्हटल्यावर श्री गजानन गणेश लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि आपल्या मुलाबाळांच्या सुद्धा सर्व इच्छा पूर्ण करतो. त्याने गुत्समदाला असे सांगितले. मग खूप दिवसांनी मगध देशाचा राजा तो प्रतापशाली
बलशाली तर होताच, परंतु मदनाप्रमाणे खूप सुंदर, कार्तिकेयप्रमाणे पराक्रमी, बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमानी, बलीप्रमाणे दानशूर असा सर्व गुण संपन्न असलेला मगध राजाच्या घरी श्राद्ध होते. त्या श्राद्धासाठी वशिष्ठ, विश्वामित्र अशा महातपस्व्यांना बोलवले. त्यामध्ये गुत्समदही होता. सर्व ऋषी महर्षी एकत्र बसून शास्त्रताची चर्चा करत होते. गुत्समदाने चर्चेत भाग घेतला. तो मोठ्या गर्वाने चर्चा करत होता. गुत्समदी ऋषीला गर्व झाला होता, पण त्याचे बोलणे मध्येच थांबून अत्री ऋषींनी निषेध केला. अत्री म्हणाले, गुत्समदा, जास्त बोलू नकोस. तू ऋषीचा मुलगा नाहीस मुळीच. तू रुक्मांगद राजाचा मुलगा आहे. तो वाचन कवाचा औरस पुत्र नाहीस. हे तुला माहीत आहे का? आमच्याशी बरोबरी करू नको. तू आपल्या आश्रमात परत जा. गुत्समद अगदी रागारागाने लालेलाल झाला. क्रोध अतिशयाने तो थरथर कापू लागला. तो म्हणाला, ऋषीवर, मी रुक्मांगदापासून झालेला नसून मी तुम्हा सर्वांचे भस्म करेन. असे म्हणताच एकेका ऋषीने तेथून काढता पाय घेतला. तेथून तडक तो मुकुंद जवळ आला आणि रागाने कडकडाला, दुष्ट माता, तू दुष्ट माता आहेस. सांगा, मी कोणापासून झालो? मला अगदी खरं खरं सांगा, नाहीतर मी शापाने तुलाच भस्म करीन, असे त्या मुकुंदाने सांगितले. ते ऐकून मुकुंदा अत्यंत घाबरली, थरथर कापू लागली. नंतर तिने सर्व घडलेला प्रकार गुत्समदाला सांगितला. ते ऐकून क्रोधाग्रीने भडकून तो मातेला म्हणाला, मी तुला शाप देतो. दुराचेने तू काटेरी बोर होशील. बोरीला पुष्कळ काटे फळे लागतील, परंतु तुला कोणीही हात लावू शकणार नाही, असे गुत्समदाने त्या मुकुंदाला म्हणजेच आपल्या आईला श्राप दिला. हे ऐकून मुकुंदाला राग आला. ती म्हणाली, गुत्समदा, कशी असली तरी तुझी आई आहे मी, आणि तुला तर माता पूजनीय आहे ना, मग तू मला शाप कसा देऊ शकलात? मी सुद्धा तुला शाप देते. तुझ्या पोटी महाक्रूर, अगदी त्रैलोक्याला हादरून टाकणारा, सोडणारा खूप असा क्रूर पुत्र तुझ्या जन्माला येईल. अशा प्रकारे दोन्ही मातापुत्रांनी एकमेकांना शाप दिला. पण तितक्यात गुत्समद हा इंद्राचा मुलगा आहे अशी आकाशवाणी झाली. मुकुंदाला शाप दिल्याने ती लगेच बोरीचे मोठे झाड झाली. त्यानंतर गुत्समद जड अंतकरणाने दुःखी होऊन तपश्चर्येला निघून गेला. मग वरद विनायकाची स्थापना कशी झाली? फिरत फिरत पुष्पक नावाच्या अरण्यात गुत्समद आला. त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याचे त्याने ठरवले. तेथील मुनिवरांना नमस्कार करून त्याने तपाला सुरुवात केली. तो पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहिला. नाकाच्या टोकावर आपली दृष्टी ठेवून सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले. वायूचा विरोध करून एकाग्र चित्ताने सहस्र वर्ष श्री गणेशाची त्याने स्थापना केली आणि आराधना केली. काही दिवसांनी त्याने मध्येच आपले डोळे उघडले. त्या डोळ्यातून अग्नी बाहेर आला. सारे त्रैलोक्य ते जाळू लागले. हा ऋषी पुढे काय काय करणार आहे याची सर्वांना काळजी भीती वाटू लागली. नंतर पुन्हा काही दिवसांनी गुत्समदांनी झाडाची सर्व झाडे खाली पडलेली पाने खाऊन 5000 वर्ष तपश्चर्या केली. त्यांचे हे रूप पाहून श्री गजाननाला त्याची दया आली आणि तो प्रकट झाले आणि म्हणाला, गुत्समदा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला वर माग, हवा असेल तो वर माझ्याकडून मागून घे, असे गणेशाने गुत्समदाला सांगितले. समोर गणेशाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने गजाननाला नमस्कार केला व म्हणाला, हे देवादिदेवा, 84 योनी फिरल्यानंतर मला हा मनुष्य देह मिळाला आहे. पण मानवामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो, त्याच्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ असतो, ज्ञानीमध्ये अनुष्ठान करणारे श्रेष्ठ असतात, त्याच्यामध्ये ब्रह्मवेत्व श्रेष्ठ असते. त्यासाठी मला ब्रह्मज्ञान प्राप्त हो अशी माझी इच्छा आहे. तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना हो, देव मनुष्य पूजनीय हो असे काहीतरी कर. हे जंगल अतिशय पवित्र कर, भक्तांना सिद्धिदायक हो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तू इथेच राहा, असे गुत्समदाने गणेशाला सांगितले. त्यावर गणेश म्हणाला, गुत्समदा, तुला तर ब्राह्मणत्व दिलेच आहेत, पण याच्यापुढे तुझी वेदवेता ऋषीमध्ये गणना होईल. एवढेच नाही तर गणानात्व या मंत्राची तू उपासना केली आहे. जो कोणी गणानात्व या मंत्राची उपासना करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होईल. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ओम गणानात्वाय नमः अशा मंत्राचा जप केला जाईल, त्यांच्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होईल, असे गणेशाने सांगितले. आणि म्हणून ह्या मंत्राचा तू सिद्धी केला आहे, म्हणून या उपासना करणाऱ्याला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या मंत्राचा ऋषी मुनी तुझी ओळख करून देतील. त्यामुळे माझे स्मरण करण्यापूर्वी लोक तुझं नाव घेतील. शंकर महादेव सोडून सर्व देवांना तू जिंकणारा राहील. महापराक्रमी असा मुलगा तुला होईल. आता कृतयुग असल्यामुळे हे स्थळ पुण्यक्षेत्र म्हणून याचं नाव होईल. त्रेतायुगात याला मणिपूर म्हणतील. द्वापारातील माणक आणि कलयुगातील भद्रक असे नाव प्रसिद्ध होईल. तर अष्टविनायक मधले मणिपूर या नावाचे येथे स्थापना होईल. तर अष्टविनायक मधले मणिपूर नावाचे हे अष्टविनायक आहे. या ठिकाणी स्नान करून जे दान धर्म करतील त्याची सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण करतील, असे सांगून गजानन
गुप्त झाले. त्यानंतर गुत्समदाने गणपतीचे एक चांगले मंदिर बांधून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याला वरद विनायक मणिपूर असे नाव दिले. तर अष्टविनायक मधले हे एक अष्टविनायक आहे. तर मित्रांनो, आपले इथे एक अष्टविनायक पूर्ण झाले. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरद सिद्धिविनायक अष्टविनायकाचे फळ मिळाले. दुसऱ्या विनायकमध्ये तुम्हाला बल्लाळेश्वर अष्टविनायकाचे फळ मिळाले. आता तिसरे विनायक जे आहे तर हे मणिपूर अष्टविनायक म्हणजे वरद विनायक असे अष्टविनायक तुमचे 3 अष्टविनायक या व्हिडिओंच्याद्वारे तिघी व्हिडिओंच्याद्वारे झालेले आहेत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अथर्वशीर्ष. तर गणेश पुराणामधील अथर्वशीर्ष संकटनाशनम स्तोत्र या स्तोत्राचे पठन करूया. तर श्री गणेशाय नमो श्री नमः. गणपती अथर्वशीर्ष. श्री गणेशाय नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवां भद्रं पश्येमाक्षं वीर्यजत्रां स्थिररङ्गे स्तुष्टां वां सहसननुभिः वेशेम देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धक्षवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददान्तु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्व खलिविदं ब्रह्मासि त्वं साक्षातं तमासि नित्यं ऋतं वच्मि सत्यवच्चिं अवतत्त्वं मा अववक्ताराम् अवशोताराम् अवदाताराम् अवंधाताराम् अवनुचा नमवशिषम् अवपश्चातात् अवंपुस्तात् अवोतरातात् अवदक्षिणातात् अवचोदार्तात् अवधरातात् सर्वतमा पाहि पाहि समतां. त्वं वाङ्मये चं स्तं चेन्मये त्वं वाङ्मये स्तं ब्रह्मामय त्वं सच्चिदानन्दं द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमये विज्ञानमयेसि सर्वजगदितं तत्त्वो जायते सर्वजगदितं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदितं त्वयि लयमेषाति सर्वजगदितं त्वमीय प्रत्येति. त्वं भूमिरापनलो नीलो नभां त्वं चत्वारि वाक्यपदानि त्वं गुणत्रयाति त्वं भुवस्तान्त्रयाति त्वं देहत्रयाति त्वं कालत्रयाति त्वं मूलाधारं स्थितिसोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वां योगिनो ध्यायति नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वां योगिना ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरं गुणादि पूर्वमूर्छायं वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरम् अर्धनलतुस्तं तारेण रुदम् एतत्वम् अनुस्वरूपं गकारं पूर्वरूप अकारो मध्यरूप अनुस्वार शान्तं रूपं बिन्दुरुतरं रूपं नादसदानं सैस्तां संधि सैषा गणेश विद्या गणकऋषि नुच्छ्रय चंद्रायती गा छंदं गणपती देवता. ओम गं गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदंत चतुरस्तं पारांकुशं धारिणं रन्दस्वरदस हस्ते विभ्राणं मूषकं ध्वजं रक्तलंबोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलितां रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारिणं अच्युतम् अविर्भूतच सृष्टयादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरम्. नमो वात्रप्रतये नमो गणपतये नमः. प्रथमपतये नमस्ते लंबोदराय कदाय विघ्नेशिने शिवसुताय. ओम श्री वरदमूर्त्यै नमो नमः. एक दत्त अथर्वशीर्ष योधिते स ब्रह्मा भूयाय कल्पते स सर्वविघ्नरे भान्यते सर्वत सुखमेधते सायमय धियान दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातरधियानो रात्रिकृतं पापनाशयन्ति सायं प्रातो प्रयुजानो पापद्ववति सर्वधात्रियान पापविघ्नो भवति धर्माक्त काममोक्षच विदति. इतम अथर्वशीर्षं शिष्यायनं देहं यो योधि मोहाददा
दास्यति स पापीयानं भवति सहस्रवर्तानात् यं यं काममदितं तं तमेनं साधयते अनेन गणपतिमभिषचति स वाग्मी भवाति चतुर्थायां मनश्रणं जपति स विद्यावानं भवति इत्यर्थं वाक्यं ब्रह्माधारवर्णं विधातनं विभति कदाचित् यो दुर्वाकर कुररजति स वैश्रवणं भवति यो लार्जयति जति यशोवान् भवति सा मेधामान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वञ्चितं फलं वाप्नोति यां साज्य समविदं भर्यजाति स सर्वलभते अष्टब्राह्मणो सामग्राह्यो युत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यगृह महानद्यां प्रतिभां स निधो वा जपत्वा सिद्धमन्त्रेण भवति महाविघ्नात् प्रमुचते दोषात् प्रमुचते महापापात् प्रमुचते सर्वविद्वती स सर्वविद्वती यं एवं वेद इत्युपनिषदम् अथर्ववैद्यं गुणपदोनिषदं समाप्तं श्री अथर्वशीर्ष समाप्तम. गणेश पुराणातील गणपतीचे 108 नावं आपण श्रवण करूया. दुर्वा असेल तर एक दुर्वा गणेशाला अर्पण करा, नाहीतर एक तांदूळाचा दाना अर्पण करा. याच्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. श्री गणेशाय नमः. 108 नावं गणपतीचे. ओम गजाननाय नमः. ओम गणाध्यक्षाय नमः. ओम विघ्नराजाय नमः. ओम विनायकाय नमः. ओम द्वैमातुराय नमः. ओम द्विमुखाय नमः. ओम प्रमुखाय नमः. ओम सुमुखाय नमः. ओम कीर्तिने नमः. ओम सुप्रदीपाय नमः. ओम सुखनिधिये नमः. ओम सुराध्यक्षाय नमः. ओम सुराज्ञाय नमः. ओम महागणपतये नमः. ओम मानाय नमः. ओम महाकालाय नमः. ओम महाबलाय नमः. ओम हेरंबाय नमः. ओम लंबजटाराय नमः. ओम हस्रग्रीवाय नमः. ओम महोदराय नमः. ओम मदोत्कटाय नमः. ओम महावीराय नमः. ओम मंत्रिणीये नमः. ओम मंगलस्वराय नमः. ओम प्रमदाय नमः. ओम प्रथमाय नमः. ओम प्राज्ञाय नमः. ओम विघ्नकर्तेय नमः. ओम विघ्नहर्तेय नमः. ओम विश्वनेत्रिये नमः. ओम विराटपतये नमः. ओम श्रीपतये नमः. ओम वाक्पतये नमः. ओम शृंगाधरिणे नमः. ओम अश्रितवत्सलाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम शीघ्रकारिण्यै नमः. ओम शाश्वताय नमः. ओम बलाय नमः. ओम बलतीताय नमः. ओम भवात्मजाय नमः. ओम पुराणपुरुषाय नमः. ओम पुष्यिन्यै नमः. ओम पुष्करणिये नमः. ओम अग्रगण्याय नमः. ओम अग्रपूजाय नमः. ओम अग्रग्रामिण्यै नमः. ओम मंत्रकृत्यै नमः. ओम चामीकरप्रभाय नमः. ओम सर्वाय नमः. ओम सर्वपासाय नमः. ओम सर्वकर्त्यै नमः. ओम सर्वनेत्रियै नमः. ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम सिद्धियै नमः. ओम पंचहस्ताय नमः. ओम पार्वतीनंदनाय नमः. ओम प्रभवे नमः. ओम कुमारगुरुवे नमः. ओम अशोभ्याय नमः. ओम गुजरासुरभजनाय नमः. ओम प्रमोदाय नमः. ओम मोदकप्रियाय नमः. ओम कांतिमन्यै नमः. ओम धृतिमत्यै नमः. ओम कामिन्यै नमः. ओम कामातपनसाप्रियाय नमः. ओम ब्रह्मचारिण्यै नमः. ओम ब्रह्मरूपिण्यै नमः. ओम ब्रह्मविद्यादिदानव्यै नमः. ओम जिष्णवे नमः. ओम विष्णुप्रियाय नमः. ओम भक्तजीविताय नमः. ओम जीवतमंदाय नमः. ओम ऐश्वर्यकारणाय नमः. ओम जयसे नमः. ओम यक्षकिन्नरसेविताय नमः. ओम गदासुताय नमः. ओम गणाधीशाय नमः. ओम गंभीरनिनदाय नमः. ओम वटवे नमः. ओम अभीष्टवरदाय नमः. ओम ज्योतिषाय नमः. ओम भक्तनिधिये नमः. ओम भावगमाय नमः. ओम मंगलप्रदाय नमः. ओम अव्यक्ताय नमः. ओम अपाकृतपराक्रमाय नमः. ओम सत्यधार्मिण्यै नमः. ओम सखियै नमः. ओम सरसाम्बुनिधये नमः. ओम महेशाय नमः. ओम दिव्यांगाय नमः. ओम मणिकिंकणियै नमः. ओम समस्त देवतामूर्त्यै नमः. ओम सहिष्णुयै नमः. ओम सततोतिताय नमः. ओम विघातकारिण्यै नमः. ओम विश्वग्रदृश्यै नमः. ओम विश्वरक्षकृत्यै नमः. ओम कल्याणगुरुवे नमः. ओम उन्मत्वेषाय नमः. ओम अपराजित्यै नमः. ओम समस्त जगधाराय नमः. ओम सर्वैश्वर्यप्रदाय नमः.
ओम आकांतचित्त चित्वप्रभवे नमः. ओम श्री विघ्नेश्वराय नमो नमः. तर गणपतीचे 108 नाव समाप्त झालेले आहेत. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. तिकडे पण छोटे मोठे मंत्र उपाय कथा चालू असतात. त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. जय श्री गणेश.